रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे. आज मी परत चांगल्या लोकेशनला फ्लॅट दाखवतोय. चांगलं लोकेशन इन द सेन्स हिरणंदनी मॅडोज आहे. हिरणंदनी मॅडोजच्याच बॅक साईडला जर आपण आलो तर हाईड पार्क नावाची सोसायटी आहे, जी साधारणतः 2005ला ह्या घरांचा ताबा दिला होता आणि 2007ला ह्या बिल्डिंगची सोसायटी झालेली आहे. OCCC किंवा लिगल बँक लोन या त्या सगळ्या गोष्टी एकदम ओके आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथेच मी 750 कार्पेटचा 2 BHK फ्लॅट दाखवणार आहे, जिथे अलाउटेड एक ओपन कार पार्किंग असणार आहे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा आहेत. ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग असणार आहे, पण कॉम्प्लेक्स वाईज, फ्लॅट वाईज, कनेक्टिव्हिटी वाईज सगळ्याच गोष्टींचा जरी विचार केला तर हा खूप चांगला आणि सुंदर असा फ्लॅट आहे, जो ईस्ट वेस्टही असणार आहे. आणि फ्लॅटचं जर तुम्ही कार्पेट बघितला तर 14 माळ्याची बिल्डिंग म्हणजे मोफा कार्पेट असल्यामुळे तुम्हाला ते घर जाणवेल की बाबा हां, हे घर चांगलं आहे. ह्या फ्लॅटचे जे पैसे आहेत ते ॲक्च्युली खरं तर लोकेशनमुळे आहेत. मग ते वसंत विहार स्कूल म्हणा किंवा मग हॉस्पिटल, ह्या त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टी ही पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीनं आहेत. तर हा जो फ्लॅट आहे हा ॲक्च्युली कसा फ्लॅट आहे मी तो छोटासा प्रयत्न करतो दाखवायचा. खरं तर हा फ्लॅट ज्यावेळेला आपण घरात कॉम्प्लेक्समध्ये येणार, कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये आल्यानंतर बिल्डिंगमध्ये ज्यावेळेला येऊ त्यावेळेला समोर फ्लॅट 2 असतील आणि ह्या साईडला 2 फ्लॅट असतील, अधिक 2 लिफ्ट तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्समध्ये किंवा ह्या विंगमध्ये आहेत. 2 लिफ्ट आणि हे 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती. स्टेअरकेस म्हटलं तर एकच स्टेअरकेस आहे. ज्या वेळेला हे घर आपण आतमध्ये येणार आहोत त्यावेळेला प्रॉपर ईस्ट आहे, म्हणजे सकाळचं ऊन मात्र तुमच्या ह्या पूर्ण घरामध्ये येणार आहे. त्यामुळं ज्या वेळेला बाहेर जाणार त्यावेळेला वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट असेल. आणि ज्यावेळेला मी घरात एंट्री करतो त्यावेळेला तुम्हाला असं एल शेपमधला खूप चांगल्या पद्धतीचा असा मोठा प्रशस्त हॉल आहे, जो तुम्हाला जाणवेल की खरोखर हा फ्लॅट मोठा आहे म्हणून. बघा, हा हॉल अधिक त्या साईडला जर बघितलं तर असं मोठा हॉल आहे. विशेष म्हणजे वरती जर तुम्ही बघितलं तर सिलिंग हाईट ठीक आहे, पण चांगल्या पद्धतीने डेकोरेटिव्ह जाणवते. अधिक ही ते जी खिडकी होती, ही खिडकी बघा, ह्या लोकांनी असं कसं मस्तपैकी इथं बसायला जागा केली. माझ्या हिशोबाने एक माणूस पूर्णपणे ह्या जागेवरती झोपायचं म्हटलं तरी झोपू शकतो. आणि सकाळचं ऊन मात्र हे तुमच्या घरामध्ये ह्या हॉलमध्ये प्रॉपरली येईल. आणि जर समोर आपण बघितलं तर समोर वरुण गार्डन नावाचं कॉम्प्लेक्स आहे, जे घोडबंदर रोडला लागून, इथून घोडबंदर रोड पण जवळच आहे, पलीकडल्या साईडला जातो. तर इथे त्या वरुण गार्डनचं तुम्हाला स्विमिंग पूल म्हणा, पोडियम म्हणा ते दिसतं. अधिक इथे ह्या आपल्याच कॉम्प्लेक्सचं जे ओपन पार्किंगच्या गाड्या वगैरे तुम्हाला आहेत ते इथं दिसतील. गॅसची पाईपलाईन वगैरे इकडे सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे. आणि बाकी भाजीपाला, ह्या बाकीच्या सगळ्या किराणा, ह्या त्या सगळ्या गोष्टी, डीमार्ट, हे सगळं ह्या कॉम्प्लेक्सपासून जवळ आहे किंवा ह्या फ्लॅटपासून पण जवळ आहे. आणि जेव्हा आपण ह्या हॉल पूर्ण आपण बघून झाल्यानंतर आपण इकडे किचनला येतो. तर किचन हे मॉड्युलर आहे, मग किचनला थोडी डागडुजीची गरज लागणार आहे. त्याच्यामुळे हे बघा, गॅसची पाईपलाईन वगैरे आलेली आहे. वरती स्टोरेजसाठी पण त्यांनी व्यवस्थित बनवलेलं आहे, पण खालच्या ह्याला फक्त याला थोडं हात मारण्याला एखाद्या डागडुजीचा प्रश्न निर्माण होईल. बाकी वरती काय करायची गरज नाही, पण इथं थोडंसं करणं गरजेचं आहे. अधिक जर समजा ह्या किचनमध्ये आपण इथं बघितलं तर किचनच्या बाहेरसाठी खूप मोठा स्टोरेज टाईप म्हणा किंवा इथं तुम्हाला अडगळीचं सामान किंवा असं काय ठेवायचं वगैरे असेल तर एवढी मोठी जागा त्या साईडला खिडकीच्या बाहेर आहे. आणि मग ज्या वेळेला ह्या किचनच्या आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथं प्रशस्त आणि मोठी अशी बाल्कनी आहे, जिथे ह्या जुन्या मालकांनी इथं पाण्याच्या टाकीचा प्रबंध करून ठेवलेला आहे. आणि अधिक वॉशिंग मशीनसाठी इथे अशी मोठी जागा आहे. आणि ह्या लोकांनी परत इथे शूरॅकसाठी पण जागा, म्हणजे शूरॅक पण बनवून ठेवलेलं, म्हणजे बनवण्याचं लावलेलं आहे इथे. आणि मग नंतर ज्यावेळेला आपण इकडनं ह्या साईडवरनं पुढे येणार आहोत तर ज्यावेळेला पुढे येऊ त्यावेळेला इथे बघा, हात धुवायला मोठी जागा आहे. अधिक पलीकडल्या साईडला सध्या हे लोक वॉशिंग मशीन इकडेच वापरत होते. आणि मग इथे बघा जागा किती मोठी आहे, इथे पण जागा खूप मोठी, वरती स्टोरेज वगैरे पण ठेवलेलं आहे. आणि मग इथे तुम्हाला प्रशस्त आणि चांगलं मोठं असं इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट जे तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. तर एवढं मोठं इथे तुम्हाला हे वापरायला इकडनं हे मिळतं. आणि मग ज्याच्या जस्ट अपोजिटला जर आपण गेलो तर 7x6चा बेड बसून ह्या साईडला जवळजवळ 3 फूट जागा आहे, ह्या साईडला 2.5 फूट जागा आहे, परत ह्या साईडला 2 फूट जागा आहे. आणि परत ह्या इथे बसण्यासाठी यांनी परत इथे प्रबंध केला की बाबा तुम्ही इथे बसू शकता, असं कडापट्टा खून यांनी इथं पण व्यवस्थित केली. इथं कपाटासाठी मोठी जागा आहे, मोठं कपाटासाठी जागा आहे चांगली. तर हा बेडरूम जरी बघितलं ना तुम्हाला जाणवेल की ह्या बेडरूमची साईज
खरोखर चांगली मोठी आहे. आणि मग हा आपला शेवटचा एक बेडरूम राहतो. शेवटच्या बेडरूमला जरी आपण आलो तर इथे पण बघा सकाळचं ऊन हे 100% इकडे येईल आणि हे बसायला यांनी बघा किती सुंदर आणि मस्त इथे हे केलेले. अधिक वरती स्टोरेजसाठी इथे जागा बनवलेली आहे. म्हणजे घरात आल्यानंतर खरं तर काय काम नाही आहे. आणि ह्या साईडला पण एक स्टोरेज टाईप बघा, इथे पण एक स्टोरेज टाईप ऑलरेडी बनवलेली. खूप सामान याच्यामध्ये बसू शकतं. इकडनं जर ह्याचा जर व्ह्यू बघितलं तुम्हाला इथे गुलमोहराचे झाडं म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात. इथं भगवंताची मस्तपैकी मूर्ती वगैरे फोटो वगैरे लावून ठेवलेला आहे. परत मग हा पण बेड जर बघितला तर हा बेड पण 6x7चा मोठा चांगला बेड आहे, जो सेंट्रल टेबल त्या साईडला अधिक ह्या साईडला अधिक. परत इकडे जर आपण विचार केला तर चांगल्या पद्धतीचं फर्निचर हे नक्की ह्या फ्लॅटमध्ये आहे. आणि मग इकडं जर विचार केला तर ड्रेसिंग टेबल हा प्रॉपर आहे. हे फर्निचर खरं चांगल्या क्वालिटीचं आहे. म्हणजे ज्यात काय असं मला वाटतं आल्यानंतर काय करायची गरज नाही. आणि मग नंतर आपण जातो याच्या वॉशरूम बाथरूममध्ये. तर हे पण वॉशरूम बाथरूम टॉयलेट सगळं एकत्र आहे. पलीकडे पण मोठी जागा आहे, आरसा मोठा लागलेला आहे. अशा पद्धतीचं हे बाथरूम पण आहे. हा फ्लॅट अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. मला असं वाटतं हा सुंदर फ्लॅट आहे. ज्या व्यक्तींना बाबा आम्हाला वेळ नाही आहे, फर्निचर करा, हे करा, ते करा, तर त्या लोकांसाठी इथे आलं तर काय बेड आहे, सगळंच आहे. फक्त मला वाटतं सोफा, टी व्ही, फ्रीज आणि फ्रीज वगैरे असं काहीतरी ते थोडंफार इलेक्ट्रिकल गोष्टी घ्यायची गरज पडेल. बाकी तर सगळं आहे. कदाचित त्या जुन्या मालकांना आपण विचारू शकतो हे फ्रीज वगैरे पण देणार आहात की नाही, तर त्या समजा किमतीचा विषय आला परत तिथे. सो हा जो फ्लॅट आहे हा मला मालकांनी आत्ता सांगितलं की बाबा 1,57,00,000 आपल्याला विकायचा आहे. पण जर समजा पार्टी चांगली आहे किंवा मग एखादं पेमेंटचं फास्ट आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन ते परत विचार करतील की बाबा नक्की कितीला द्यायचं, म्हणजे अजून कमी करतील. इथे पण बघा त्यांनी इथं मस्त डिझाईन केलं. हे सगळं लाकडाचं काम वगैरे त्यांनी मस्त केलं आहे. सो जर समजा हा आवडलाच आपल्याला तर मग आपण मालकाशी समोर बसून वरचा जो काय कमी करण्याचा पार्ट थोडाफार असणार आहे तो आपण करू शकतो. जर हा फ्लॅट तुम्हाला बघायचा असेल ना तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवतो. आणि जर आवडला तर आपल्याला बाकीच्या पुढच्या चर्चा असणार आहेत, नाही आवडलं तर सोडून देऊ, विषय काही प्रॉब्लेम नाही. तर अशाच पद्धतीचे मी नवनवीन फ्लॅट तुमच्यासाठी रोज वॉचमॅनची बडबड ऐकून म्हणा किंवा प्रत्येकाचं गेल्यानंतर व्हिडिओ काढाल तसा त्रास आहे, पण मी तो त्रास काढतोय. पण हा त्रास काढून त्याचं चीज होणं फार गरजेचं आहे. कारण ते एक तर तुम्हाला आवडलं पाहिजे किंवा मग तुम्ही जास्तीत जास्त बघितले पाहिजे. तेव्हा मला असं वाटेल की हे जी काय मेहनत होते त्या मेहनतीची मागं आमचे 2-3 पोरं पण पळतात, कॅमेरामॅन पळत, ते दुसरा गाडी घेऊन येतो, ते परत असे बरेचसे उद्योग आहेत. पण हरकत नाही. पण मला तेवढ्यातनं माझं समाधान कधी होईल की हे फ्लॅट जास्त लोक बघतायत, हे फ्लॅट मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करतायत, तर मला असं वाटेल की हा आपण जे काम करतो ते योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीनं चाललेलं आहे. त्यामुळं मंडळी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की माझ्या घरं जास्तीत जास्त बघा, मला सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मला वाटेल की हा माझं काम योग्य दिशेनं आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.